बरं ऐका, मी काय म्हणते, पावसाबद्दल ना वाटेल ते अफवा पसरवल्या जात आहेत, तर उगाच लक्ष देऊ नका, दुर्लक्ष करा त्यांच्याकडे. नाही हं नंदिनी मॅडम, आज पावसाची लक्षणं काही ठीक दिसत नाहीये. हो, बहुतेक माझ्या मुलांची शाळा सुद्धा लवकर सोडतील कदाचित. मला काय वाटतं, आपण नवरेंना सांगूया. नाही म्हणजे पावसाने जोर धरायच्या आधी आपल्याला निघायला हवं. हो हो, तरच वेळेत पोचू बाई घरी. मी काय म्हणते, नवरे नवरे कुठे आहेत? नवरे नवरे. काय नंदिनी मॅडम, कशाला हाका मारताय? नाही नाही, मी काय म्हणते, आज लवकर निघायला हवं बरं. का आज काय विशेष? हो नवरे, आज जोरदार पाऊस पडणार आहे. वरुणदेव सांगायला आले होते का तुम्हाला? हा, पाऊस थांबेल, उगाच काहीतरी कारण काढू नका. त्या रजनी मॅडमचंही तसंच. आज जोरात पाऊस येणार आहे म्हणून क्लायंट बरोबरच्या मीटिंग्स बाहेरच्या बाहेरच आवरून घेते असं म्हणाल्या. माणसं लवकर जायला आणि उशिरा यायला काय कारण शोधून काढतील काही नेम नाही. नवरे, जोरात पाऊस पडला आणि सगळीकडे पाणी तुंबलं तर घरी कसे जाणार आम्ही? तिलोत्तमा मॅडम, ज्याला जायचंय त्यांनी जावं, पण हावडे घेऊन जावं. लवकर जायला मी परवानगी देणार नाही. अहो नवरे, काय तुम्ही असं करताय? पाऊस ही नैसर्गिक आपत्ती आहे, मुद्दाम कारण देते का कुणी? मग बरोबर बोलतोय नंदिनी. इतरांचं सोडा, माझं ऐका. तुम्ही हट्ट धरू नका, सोडा तो हट्ट. हे बघा, तुम्ही सुद्धा असा हट्ट धरू नका. चला कामाला लागा, चला लवकर. असे काय थे? हे कधीच सुधारणार नाही. सांगतो तुला, सांगतो. काय झालंय? तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का? मी ज्या नंदिनीला माझ्याशिवाय करमायचं नाही, ती माझ्याकडे लक्ष देत नाहीये. काहीतरी वेगळंच वागायला लागली. पण काका, नंदिनी मॅडम उगाच असं नाही वागणार. म्हणजे? त्या असं वागतात याच्या मागे काहीतरी कारण असेल. म्हणजे काय? तो असं काय बघतोय माझ्याकडे? नंदिनी मॅडमच्या अशा वागण्यामागे जे कारण आहे ते माझ्या समोर उभं आहे. तुम्ही मी काय केलं? तुम्ही काय केलं? तुम्ही त्यांच्यावर ओरडलात? नाही, मी कशाला ओरडेन? मग भांडलात? नाही रे. मग तुम्ही त्यांना दुखावलं? अरे मी असं काहीच केलं नाही. अचानक थंडी म्हणून ताप यावा तशी बोलायची बंद झाली. काका, असं अचानक वगैरे काही घडत नाही बायकांबाबतीत. त्यांच्या असं वागण्यामागे नक्की काहीतरी कारण आहे. तुम्ही तुमच्या नकळत कधीतरी त्यांना हर्ट केलं असेल. आता हर्ट केलं असेल, पण कशामुळे ती हर्ट झाली हे तर कळलं पाहिजे. आता कारण कळलं तरच त्यावर सोल्युशन काढतो ना. कालपासून विचार करते, मला काही सुचतच नाहीये. पण मग आता काय करायचं? काय करायचं आता? काका, अशी एखादी गोष्ट जी त्यांना खूप आवडते. मी नाही नाही, म्हणजे अशी एखादी गोष्ट जी तुम्ही त्यांना देऊ शकता. प्रेम. खाण्याची एखादी गोष्ट. खाण्याचे? हा हा हा, गोड तिला खूप आवडतं. म्हणजे असं तर ना, असं हे सफेद असं बघ, सफेद अंड. अंड गोड असतं. हे रे सफेद असं स्पंज सारखं असतं ना, स्पंज म्हणजे सगळं ओढून घेत असं. काय रे ते? हा, रसगुल्ला. रसगुल्ला? नाही नाही, रसगुल्ला तिला खूप आवडतो. मी तिच्या समोर रसगुल्ला धरला ना तर ती स्वतःला थांबवूच शकणार नाही. आणि एकदा का तिने रसगुल्ला खाल्ला का मग ती तिचा राग विसरूच नाही. मग तुम्ही त्यांना सगळ्यांसमोर असं रसगुल्ला कसं देणार? नाही, मी तसं नाही करणार. मी तांगडेला सगळ्यांसाठी रसगुल्ला आणायला सांगणार. मग तिला कळेल की मी तिच्यासाठी आणलाय रसगुल्ला म्हणून. ऑल द बेस्ट.